तर लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो. ज्या महिलाची नजर गेल्या काही दिवसापासून बँक खात्यावर आहे, ज्या महिला वारंवार मोबाईलमध्ये पैसे जमा झाले का हे चेक करत आहेत आणि ज्या महिलांना सर्वात मोठा प्रश्न पडला आहे की आपला पुढचा हप्ता नेमका कधी येणार, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण फक्त 1,500 रुपये कधी येणार एवढंच पाहणार नाही, तर 2 हप्ते बी एकत्र मिळून 3,000 रुपये मिळण्याची चर्चा कितपत खरी आहे आणि पैसे उशिरा येण्यामागे नेमकं कारण काय असू शकतं आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे सगळं जाणून घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे सध्या किती रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि पैसे कधीपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये DBTच्या माध्यमातून देण्यात येतात. पण अनेक लाभार्थी महिलांना हप्ता मिळण्यास विलंब होत असल्यामुळे सध्या मोठी चिंता निर्माण झाली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ KYCमध्ये समस्या, आधार आणि बँकिंग खात्याचे लिंकिंग, DBT संबंधित अडचण किंवा लाभार्थ्यांची पात्रतेची पडताळणी. म्हणून जर तुमच्या ओळखीच्या एखाद्या महिलेच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर लगेच योजना बंद झाली असा निष्कर्ष काढू नका. सध्या सर्वात जास्त चर्चा आहे 3,000 रुपयांच्या हप्त्याची. कारण जर मागील आणि पुढील हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झाला तर पात्र महिलांना 2 हप्त्यांची रक्कम एकत्र मिळून म्हणजेच 3,000 रुपये मिळू शकते. 1,500 रुपयाची 2 महिन्याची रक्कम 3,000 रुपये मिळू शकते. आणि म्हणूनच अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे, खरंच आपल्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत का? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सोशल मीडियावरती किंवा विविध व्हिडिओमध्ये 3,000 रुपयेबद्दल अनेक दावे केले जात आहेत. पण अधिकृत शासनाकडून स्पष्ट घोषणा होईपर्यंत 3,000 रुपये ही निश्चित रक्कम आहे असं समजू नका. नियमित मासिक हप्ता 1,500 रुपये आहे. 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय अधिकृतपणे झाला तरच 3,000 रुपये मिळण्याची खात्री करता येईल. आता ही माहिती खूप महत्त्वाची आहे की पैसे मिळण्यासाठी काय तपासलं पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे KYC पूर्ण आहे का हे तपासा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आधार कार्डची माहिती आहे आणि बँक खात्याची माहिती व्यवस्थित आहे का ते तपासा. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे DBT सक्रिय आहे का. कारण योजनेची रक्कम DBTच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा केली जाते. त्यामुळे पैसे आले नाहीत म्हणून फक्त बँक बॅलन्स पाहत बसण्यापेक्षा या गोष्टी व्यवस्थित आहेत का ते तपासणे महत्त्वाचे आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, पैसे कधी येणार. तर इथे कोणतीही अफवा किंवा खोटी तारीख सांगण्यापेक्षा खरी माहिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. सध्या पुढील हप्ता नेमका कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होईल, खात्यामध्ये पैसे कधी येणार अशी निश्चित अधिकृत तारीख स्पष्टपणे जाहीर झालेली नाही. त्यामुळे अमुक तारखेला प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पैसे येणार असा दावा सध्या निश्चित मानू नका. पैसे जमा करण्याची प्रक्रिया सरकारकडून DBT माध्यमातून केली जाईल आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. म्हणूनच तुमचे KYC, आधार लिंकिंग आणि DBT व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. शेवटी रक्कम किती येणार, तर आता व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नियमित हप्ता 1,500 रुपये आहे आणि जर 2 हप्ते एकत्र देण्याचा अधिकृत निर्णय झाला तर एकूण रक्कम 3,000 रुपये होऊ शकते. पण 3,000 रुपयाची अधिकृत पुष्टी होईपर्यंत ते निश्चित रक्कम समजू नका निश्चित की 3,000 रुपये येणार. आणि पैसे कधी येणार तर सध्या निश्चित अधिकृत तारीख उपलब्ध नसल्यामुळे कोणतीही बनावट तारीख सांगणे योग्य नाही. सरकारकडून अधिकृत तारीख किंवा वितरणाची घोषणा होताच तीच अंतिम माहिती मानावी. आता शेवटचा संदेश म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांनी घाबरून जाऊ नका. तुमची KYC पूर्ण आहे का, आधार लिंकिंग बँकेसोबत आधार लिंकिंग आहे का आणि DBT सक्रिय आहे का हे तपासा. आता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीकडे लक्ष देऊ नका. या योजनेची अधिकृत माहिती मिळताच तुम्हाला सर्वात आधी अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जर काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.